हॅलो, गुड इव्हनिंग माय डिअर फ्रेंड. आणि आज आपण होकॅपची प्रॅक्टिस घेणार आहोत. आपण दर 2 दिवसाला आता होकॅप ज्या की अतिशय महत्त्वाच्या वेगवेगळ्या पेपरला, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुम्हाला फेस करायचं आहे. त्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आणि जे की नंबर ऑफ टाइम्स एक्झामला रिपीटेडली विचारलेल्या व्होकॅब्सचा आपण प्रॅक्टिस आजपासून स्टार्ट करणार आहोत. ओके? तर मग कुठलीही एक्झाम असो, तुम्ही कुठली सरळ सेवेची तयारी करा, तलाठी भरती करा, एम-पी-एस-सी करा, पी-एस-आय करा, एस-टी-आय करा, व्हॉटएव्हर इट मे बी, कुठलीही स्पर्धा असो, त्यासाठी व्होकॅब हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. एक टाइपला आपण ग्रामर खूप जास्त करतो, पण कधी-कधी पेपरमध्ये व्होकॅब, इडियम्स, फ्रेज आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन वेगवेगळ्या प्रकारची फोबियाज हे तुम्हाला पाहायला भेटतात. आणि त्यांना कसं डील करायचं, तर ते एका दिवसात होत नाही माय फ्रेंड. त्यासाठी आपल्याला कंटिन्युअस एफर्ट्स घ्यावे लागतात. वेळोवेळी त्यांना रिवाईज करावं लागतंय आणि त्याचाच आपण आजपासून प्रॅक्टिस करणार आहोत. व्होकॅब्युलरी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ओके. बालाभाई ऑफिशियल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि अशा इंग्लिशबद्दल आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल अपडेटेड राहू शकता. ठीक आहे? सो धिस इज माय फर्स्ट व्हिडिओ फॉर व्होकॅब. लेट अस सी. ओके. तर फर्स्ट व्होकॅब आपल्याला बघायची आहे. इडियम्स बघूया आपण. 20 इम्पॉर्टंट इडियम्स वेगवेगळ्या एक्झाम्सला आलेल्या. फर्स्ट इडियम्स बघूया आपण. फर्स्ट इडियम्स अँड फ्रेज ब्रेक अ लेग. ओके. माय डिअर फ्रेंड, ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग म्हणजे काय? खूप लोकांना वाटते, की इंग्लिशचा आणि मराठीचा खूप असे मुलं आहेत, की ते इंग्लिश आणि मराठीला एकत्रित अभ्यासतात आणि याची मराठी ट्रान्सलेट करतात. इडियम सोडवण्यासाठी. ब्रेक अ लेग म्हणजे पाय तोडायचा का कोणाचा? नेमकं काय करायचं? नाही. तर ब्रेक अ लेग म्हणजे माय डिअर फ्रेंड, ब्रेक अ लेग म्हणजे काय? तर ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक. ठीक आहे. तुम्हाला गुड लक द्यायचंय कोणाला तर गुड लक. त्यासाठी आपण ब्रेक अ लेग म्हणतो. मला कोणीतरी ब्रेक अ लेग दिला, गुड लक दिला. तिथे इमेज पण आहे बघा, गुड लक. ओके. आणि आपला पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे आणि पहिलाच आपण स्टार्ट करत असल्यामुळे आपण स्वतःलाच गुड लक म्हणलेलं आहे. आणि लेट्स स्टार्ट द जर्नी ऑफ व्होकॅब. ओके. नेक्स्ट व्होकॅब आपल्याला बघायचा आहे, जो आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे काय? तर माय फ्रेंड, आपल्यापैकी खूप मित्र असे असतात, की ज्यांना ब्रँडेड वस्तू घ्यायच्या सवय असतात. खूप ब्रँडेड म्हणजे दबाव पडला पाहिजे पुढच्यावर, इम्प्रेशन पडलं पाहिजे. आणि या कॉस्ट, आर्म अँड लेग याचाही अर्थ सेमच होतो. म्हणजे कॉस्ट अँड आर्म अँड लेग. आर्म अँड लेग म्हणजे असा शब्दशः अर्थ घेतला तर हात-पाय असं नाही. तर एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याला इतका जास्त पैसा स्पेंड करावा लागत आहे, की त्याच्या माध्यमातून आपली हालत खस्ता होत आहे. त्यावेळेस हे इडियम्स वापरतात. कोस्ट. ओके. कोस्ट अँड आर्म अँड लेग. कोस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजे काय? तर सेम तेच मी तुम्हाला दरवेळेस सांगते, की याचा अर्थ होतो माय डिअर फ्रेंड, की व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी एक्सपेन्सिव्ह या दोन्हीही व्होकॅब जे आहेत, इडियम्स अँड फ्रेज आहेत. वेळोवेळी तुम्हाला एक्झामला आलेले आहेत. ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक. कोस्ट अँड आर्म अ लेग मीन्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. लेट अस सी नेक्स्ट. ओके. नेक्स्ट बघायची आपल्याला. नेक्स्ट मध्ये थर्ड नंबरची व्होकॅब आहे तुमची इडियम्स अँड फ्रेज आहे. इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. व्हॉट डज इट मीन? इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला माय डिअर की खूप सर म्हणतात, की हे मॅथेमॅटिक्सचं इक्वेशन आहे रे, फार सोपं आहे. किंवा आपण इंग्लिश म्हणतो. खूप लोकांना इंग्लिश मॅथेमॅटिक्सचा प्रॉब्लेम जातो. पण एखादा टीचर म्हणतो, "अरे इट्स नॉट रॉकेट सायन्स. फार ईझी आहे, फार ईझी आहे." ओके. आणि खूप ईझी प्रकारे तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे याचा अर्थ काय, की एखादी अवघड वाटणारी गोष्ट एवढी अवघड नसते, जितकं आपण तिला समजतो. म्हणजे ते सांगण्यासाठी आणि काय रॉकेट सायन्स नाहीये. म्हणजे रॉकेट सायन्स म्हणजे वर जायचं, ते किती कॅल्क्युलेशन करावं लागतंय, किती स्पीडनं जायचं, कुठं उतरायचं, हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं नाही, जस्ट शिकायचं आहे. म्हणजे सारखंच नसते. म्हणूनच या इट्स नॉट अ रॉकेट सायन्सला म्हणतो आपण माय डिअर फ्रेंड. इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड ऑर हार्ड. एखादी गोष्ट अवघड नसेल, हार्ड नसेल, तर त्या गोष्टीला आपण म्हणतो इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड ऑर हार्ड. त्यातच इडियम बनलेले आहे. इट्स नॉट रॉकेट सायन्स. ओके. इट्स नॉट रॉकेट सायन्स. नेक्स्ट आपली इडियम्स आहे पुल समवन्स लेग.
पुल समोन्स लेक. आपण सर्व या इडियम्सला परिचित आहोत, की जर समजा एखादा मित्र आपल्यापेक्षा पुढे जाऊ लागला किंवा कोणीही व्हॉटएव्हर, एखादा माणूस जर खूप प्रगती करू लागला, तर गावामध्ये बघा त्यांना खेकडावरतीचे लोक असतात, की याचा पाय कसा खेचू, त्याचा पाय कसा खेचू, आणि त्या माध्यमातून पूल समवन्स लेग, यालाही वरी जाऊ द्यायचं नाही, त्यालाही वरी जाऊ द्यायचं नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? तुला ना मला म्हणजे कोणी द्यायचं नाही असं. त्यालाच ना पूल समवन्स लेग. पूल समवन्स लेगचा अर्थ काय होतो? तर टू जोक विथ समवन. ओके? म्हणजे एखाद्याला खेचणे, थटणे, मस्करी करणे, त्याला आपण म्हणतो पुल समवन्स लेग. का रे? माझा पुल समवन्स लेग का करतोय? की समवन्स लेग डोंट डू धिस. ओके. टू जोक विथ समवन म्हणजे एखाद्याला थट्टा मस्करी करणे. आपण जर म्हणलो मला कलेक्टर व्हायचंय एखाद्या मित्राला, तर मग तो गावात आपल्याला आपल्या नावानं बोलत नाही. "ओ कलेक्टर इकडे या. चला गाडीवर बसा. ओ कलेक्टर चाबी द्या." हे असं वेगवेगळ्या प्रकारे त्याची काय करतात? समोर सिलेक्ट करतात. म्हणजे आपण एक प्रकारे त्याला खेचायचा प्रयत्न करतात. हे नेऊन त्यावेळेस ही इडियम्स अँड फ्रेज आहे. पुल समवन्स लेग. पहिली आपली होती इट्स नॉट रॉकेट सायन्स, म्हणजे या स्लाइडवरची, आणि त्यानंतरची आहे पुल समवन्स लेग. नेक्स्ट वी विल सी. ओके. नेक्स्ट इडियम फ्रेज आहे आपली. ओके. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे आपले डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, म्हणजे याचा अर्थ असा आहे का रे, की सगळे बास्केटमध्ये एकाच अंडे ठेवू नका. म्हणजेच याचा नेमका अर्थ काय? ओके. की व्हॉट यू आर डुइंग इज व्हेरी रिस्की. की बाबांनो, जर तुम्ही सगळे प्रॉब्लेम किंवा सगळ्या गोष्टी एका प्रकारे सोडवल्या, एका प्रकारे सर्व गोष्टी करत असाल आणि सगळे गोष्टी एकत्रच ठेवत असला, तर प्रॉब्लेम होईल ना. म्हणून इन्व्हेस्टमेंट मध्ये पण बघतात बघा, की आपण इन्व्हेस्ट करताना जे शेअर मार्केट्स वगैरे लोक लावतात. आता अडाणी जे आहेत त्यांचे शेअर्स खाली येत आहेत. मग सर्व लोकांनी जर अडाणीचे शेअर घेतले असते, तर त्यांचं नुकसान झालं असते की नाही? रिस्क घेतली असती. पण त्यांनी जर वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, बँक्समध्ये, प्लॉटिंगमध्ये, रिअल इस्टेटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तर काय होते, की एवढा शॉक त्यांना बसला नसता. बसला नसता ना, मग त्यावेळेस जे ॲडवाइस करणारे लोक असतात, की बाबा एकाच माणसावर तू एकाच कंपनीवर किंवा एकाच शेअर्सवर जास्त प्रेम करू नको. म्हणजेच रिस्क घेऊ नको एवढी. कारण ते जर बरबाद झाले, तर तू डायरेक्टली बरबादच. ओके. म्हणजे आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करताना सर्वकडे नजर ठेवली पाहिजे. म्हणजे डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे सर्व काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कुठल्याही गोष्टीची ही मीडियम्स महत्वाची आहे. कारण एकाच गोष्टीवर लक्ष दिलं, तर व्हॉट यू आर डुइंग इज व्हेरी रिस्की. ओके. नेक्स्ट आपला इडियम्स आहे अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे काय? सिक, आजारी म्हणे. एखादा म्हणला काय प्रॉब्लेम आहे रे? मी अंडर द वेदर आहे रे. अंडर द वेदर म्हणजे काय? डोसक्यावर वेदर घेऊन बसलाय का? नाही. तर आजारी असण्यासाठी हे इडियम्स अँड फ्रेज वापरतात माय डिअर फ्रेंड. त्यालाच आपण म्हणतो सिक होणे. सिक म्हणजे आजारी अंडर द वेदर. दॅट इज वी कॉल्ड एज सिकनेस. ओके. हे डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, हे डिफरंट डिफरंट एक्झामला खूप वेळा रिपीट झालेले इडियम्स फ्रेज. त्यानंतर अंडर द वेदर म्हणजे सिक होणे. ओके. नेक्स्ट आपण बघूया, जी आहे नेक्स्ट इडियम फ्रेज. त्याचा नंबर आहे आपला, आय थिंक सो 8 नंबर असेल. ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय? आईस फोडणे? नाही. मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल. ओके. ब्रेक द आईस म्हणजे खूप मुलांना माहित असेल, जेव्हा मुलीला मुलगा भेटायला जातो पहिल्यांदा, बरं, जेव्हा अरेंज मॅरेज असते, सो कॉल्ड अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज मध्ये जर मुलगा आणि ही मुलगी, ओके, ही मुलगी आहे समजा, माय ड्रॉइंग इज नॉट सो गुड. ओके. तर हा आपला चंदू आहे आणि हा जर भेटायला गेला, तर जेव्हा कॉफी शॉप मध्ये दोघं जेव्हा कॉफी शॉप मध्ये बसले, तर त्यावेळेस आपण हा कम्फर्ट होऊ देतो का डायरेक्ट विचारतो काय करते ते तुझी फ्रेंड, काय कुठं झालं एज्युकेशन? नाही. तर आपण थोडं कम्फर्ट होऊ देतो. ओके. ज्यूस येऊ देतो, ज्यूस पिऊ देतो आणि त्यानंतर हळूच मग कुठं झालं शिक्षण वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण बोलतो. त्यालाच काय म्हणतात? ब्रेक द आईस. मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल. ज्या वेळेला समोरची व्यक्ती कम्फर्ट होईल,
त्यावेळेला मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. पण काही मुलं आल्या-आल्या धड सुरू करतात. आणि ती म्हणते, "अरे, हा वायवा द्यायला बसलाय की काय?" म्हणजे आपण वायवा घेत नसून एखाद्याच्या मनातल्या भावना जेव्हा आपल्याला समजून घ्यायच्या असतात, तेव्हा तो व्यक्ती आपल्यासोबत कम्फर्ट व्हायला पाहिजे. आणि हे जीवनामध्ये पण फार महत्वाचं आहे. आपल्याला जर कोणी व्यक्ती भेटला, तर त्याला नुसतं आपण आपल्या बढाया न मारता त्याला बोलण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्याला कम्फर्ट वाटलं पाहिजे आपल्यासोबत डिस्कशन करण्यासाठी आणि त्यालाच म्हणतात ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काही इथं फोडायचं नाही काश्मीरला जाऊन बर्फ. ओके? याला म्हणतो आपण ब्रेक द आईस. ओके? नेक्स्ट आहे मग आपली इडियम्स 8 नंबरची महत्वाची आहे. द बेस्ट ऑफ द वर्ल्ड. बेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय? आयडियल सिच्युएशन. अशी सिच्युएशन जेव्हा नंबर 1 तुम्हाला 2-3 लाखाचा पगार तुमच्या अकाउंटला भेटत आहे. पप्पाची खूप जास्त प्रॉपर्टी 100 एकर तुमच्या नावावर आहे. तुम्ही एकुलते एक मुलगा आहात. 4-5 महिला तुमच्या घरी कामाला आहेत. 2-3 राण्या आहेत घरी. सॉरी. तुमचं म्हणजे एकदम आयडियल सिच्युएशन आहे. म्हणजे लोन नाही कोणाचं, ई-एम-आय भरायचे नाही, फ्लॅटचं टेन्शन नाही, लग्नाचं नाही, प्रॉपर्टीचं नाही. एव्हरीथिंग इज ओके. त्या कंडिशनला म्हणतो द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणजे दोन्ही शब्द चांगले नाही. तर बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स मीन्स माय डिअर फ्रेंड अन आयडियल सिच्युएशन. अन आयडियल सिच्युएशन. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. ओके. एखादा मुलगा जर 10वी-12वीला चांगले पर्सेंटेज घेतला आणि मग तो डिग्रीलाही चांगले पर्सेंटेज घेतला. त्याच्या घरची परिस्थितीही चांगली आहे. तर मग त्यावेळेला त्याला कोणी सजेशन देऊ शकतंय, की "अरे, तू स्पर्धा परीक्षा करू शकतोस आणि अधिकारी होऊ शकतोस." ओके. का म्हणतो तो? कारण द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स तुझी जी आहे ती आयडियल सिच्युएशन आहे, करू शकतोस तू. बाकीच्या मुलांना जे आहे थोडाफार परेशानी होईल 1-2 वर्ष जॉब नाही लागला तर. पण तू सर्व्हायव्ह करू शकतो. ओके. आणि त्यावेळेस ती इडियम्स एंड फ्रेज वापरतात. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. फर्स्ट वन ब्रेक द आईस. ओके. नेक्स्ट पॉइंट नंबर 9 और 10 बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. हे खूप महत्वाचे आहे. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री हे खूप महत्वाचे आहे. खूप महत्वाचे आहे. ओके. एस-एस-सी ला तर हे खूप वेळा विचारतात. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे काय? की अशा टू बी मिस्टेकन टू बी लुकिंग फॉर सोल्युशन इन द रॉंग प्लेस. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगले की गुलाबाची फुलं घेऊन या आणि तुम्ही चाफ्याच्या झाडापाशी जाऊन तोडत आहात किंवा म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, टू बी मिस्टेकन, टू बी लुकिंग फॉर सोल्युशन इन द रॉंग प्लेस. तुमचं सोल्युशन एका ठिकाणी आहे आणि तुम्ही गेलाय एका ठिकाणी. ओके. तुमचं परेशानी एक आहे म्हणजे तुम्हाला पोटात दुखतंय आणि तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. एक समवॉट मीनिंग तसंच आहे की बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. टू बी मिस्टेकन, टू बी लुकिंग फॉर सोल्युशन इन द रॉंग प्लेस. म्हणजे तुम्हाला उद्या ट्रिपला जायचं आहे शिमल्याला आणि तुम्हाला पैसे पाहिजेत पुढच्या हप्त्यात ट्रिप आहे. मग तुम्ही प्रस्ताव कुठे मांडला पाहिजे? मम्मी पुढं, पप्पा पुढे मांडला पाहिजे. खूप मुलं मम्मी पुढेच मांडतात. मम्मी मग पप्पाला बनवते. बरोबर आहे? मग ते तुम्ही अशा प्रकारे मांडलं पाहिजे. पण जर तुम्ही तुमचा प्रस्ताव गल्लीतल्या काकाकडे मांडला, की सांगा माझ्या पप्पाला मला जमेल का असं? म्हणजे बाकी ऑफ द रॉंगची टू बी मिस्टेकन, टू बी लुकिंग फॉर सोल्युशन इन द रॉंग प्लेस. ओके माय डिअर फ्रेंड. म्हणजे रॉंग प्लेसच्या ठिकाणी तुम्ही काय करू नका, आपली मेहनत वाया घालू नका. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे का, त्या ठिकाणीच जाऊ शकता. त्यानंतरची इडियम फ्रेज आहे इट्स अ पीस ऑफ केक. पीस ऑफ केक आहे. पीस ऑफ केक म्हणजे काय? इट्स ईझी. इट्स व्हेरी, व्हेरी ईझी. हे माझ्यासाठी ईझी आहे. त्याला जाऊन बोलणं माझ्यासाठी ईझी आहे. कोणाच्या बॅगमध्ये जाऊन चॉकलेट टाकणं माझ्यासाठी केक वॉक असं पण एक मीनिंग आहे बघा. इडियम्स आहे. केक वॉक आय थिंक सो. इट्स अ पीस ऑफ केक. इट्स सो ईझी. म्हणजे मला इंग्लिशमध्ये एरीच मार्क पडतात. तर माझ्यासाठी इट्स ईझी आहे. इट्स अ पीस ऑफ केक फॉर मी. ओके. मारामारी करणं किंवा एखाद्याला धमकी देणं ते माझ्यासाठी फार इझी आहे. इट्स अ पीस ऑफ केक. ओके. असे फार मुलं असतात. त्याच्यासाठी ते पीस ऑफ केक असते. ओके. नेक्स्ट आपण बघतोय. नेक्स्ट आज आपल्याला 20 कंप्लीट करायचे आहेत. डेली तुम्हाला 1-2 दिवसामध्ये अशा इडियम फ्रेज भेटतील, जे की तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये भेटतील. गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन म्हणजे काय? गेट ट्रीटेड द वे यू हॅव बीन ट्रीटिंग अदर्स. जसं तुम्ही दुसऱ्यांशी वागत आहात,
सेम अमाउंट मध्ये तुमच्याशी परत येणार आहे माय डिअर फ्रेंड. आपण इतरांशी कसं वागतोय, आपण जर एखाद्याला व्हेरी पुअरली ट्रीट करत असू तर 100% तो दिवस आपल्याला येणार आहे. किंवा आपण एखाद्याला असे सल्ले द्यायला लागलो याच्यामुळे घाट्यात चाललाय दुसरा आणि आपण स्वतःला फार शहाणे समजायलो, तर 100% एक दिवस तुमचा कार्यक्रम होणार आहे. असंच आहे की म्हणजे एखाद्याला जर आपण लहान मुलाला शिवीगाळ द्यायला शिकवलं, त्याला दे, त्याला दे, त्याला दे. पण एक दिवस असा येतो, तो जर तुम्ही त्याचं काही ऐकलं नाही, तर तुम्हाला पण तो उलटून बोलतो आणि लँग्वेज. ओके. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. The taste of your own medicine. Get treated the way you have been treated others. जसं तुम्ही समोरच्याला वागवत आहात, तसं समोरचा पण तुम्हाला वागवतो. पण समोरच्याला पण तुम्ही निगेटिव्ह वेमध्ये सल्ले, रिकमेंडेशन, सजेशन किंवा ॲडव्हाइस देत असाल किंवा एखाद्याला पुअर ट्रीट करत असाल. काही लोकं असतात बघा बघा, त्यांच्या घरी जर नोकर किंवा मोलकरीण मॅडम किंवा कोणी असेल ना, त्यांना एकदम तुच्छ बोलतात. "हो मॅडम, ते तसं करून टाका. तुला कळत नाही का रे गाडी नीट चालव." म्हणजे एकदम लो लँग्वेजमध्ये त्यांच्याशी बोलतात. आणि मग 100% एक दिवस असा येतो, की त्यांनाही या सिच्युएशनला फेस करावं लागते. त्यावेळेस म्हणायचं गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन मेमसाब. तुम्हाला गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन लवकरच भेटणार आहे. इग्नोरन्स इज ब्लिस. इग्नोरन्स इज ब्लिस. ही जर सायकॉलॉजिकल टर्मिनॉलॉजी महत्वाचं आहे, की माणसाला इग्नोर करता आला पाहिजे. इग्नोर करणे म्हणजे काय? काही लोकं कशाचं टेन्शन घेतात हो. म्हणजे मार्क कमी आले ठीक आहे. पण कशाचं टेन्शन? सकाळी पोहे खाता-खाता शेंगदाणे जर नाही आले, तर टेन्शन घेतात. अरे बापरे! मी पोहे प्लेट घेतली 4 जण बसलो होतो आणि मी नाही आले. बापरे! संध्याकाळी आले, तुम्ही घरी आले की लाईट गेली. दिवसभर लाईट होती, लाईट गेली. बापरे! आता कसं होणार? म्हणजे एकदम चिल्लर-चिल्लर गोष्टीसाठी आपण आपलं डोकं खर्चिक घालतो आणि स्वतः डिप्रेसमध्ये जातो. लाईफचं काय होईल? जीवनाचं काय होईल? अरे काय होणार आहे? ओके. पॉझिटिव्ह असलं पाहिजे माणसाला, टेन्शन नाही घेतलं पाहिजे. कारण माणूस जो आहे, तो प्रत्येक गोष्टीला जर असं मनाला लावून घेतला, तर 100% प्रॉब्लेम होतात. म्हणून इग्नोर केलं पाहिजे खूप साऱ्या गोष्टी त्या माणसाने जीवनामध्ये. इग्नोर. ओके. आपल्याला जीवनामध्ये एकाच ठिकाणी माहित आहे, कोणी आपल्याला इग्नोर केलं, की आपल्याला खूप राग येतो. अरे बाप! मला इग्नोर केलं, मला इग्नोर केलं, मला इग्नोर केलं. तुला केलं तर काय प्रॉब्लेम? आपण दुसऱ्याला करायचं. टेन्शन घ्यायचं नाही. म्हणूनच इग्नोरन्स इज ब्लिस. ब्लिस म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, की यू आर बेटर ऑफ नॉट नोइंग. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसली, तर तीच चांगली आहे. इग्नोरन्स इज ब्लिस म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहितीच नाही, तर ती एक चांगली गोष्ट आहे. इग्नोरन्स इज ब्लिस. जाऊ दे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहीत करून ते करायचं नाही. इग्नोर असलेलंच बरं. तुम्हाला माहीत नसलेलंच बरं. तुम्हाला खूप सारे घरचे प्रॉब्लेम्स जे आहेत, मम्मी-पप्पा सांगत नाहीत बघा. का सांगत नाहीत? तोच प्रॉब्लेम आहे, की इग्नोरन्स इज ब्लिस, की तुम्ही डिस्टर्ब होऊ नये. त्यामागचा काय असतो? हेतू असतो. त्यानंतर इग्नोरन्स इज ब्लिस झाले. गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन झाली. त्यानंतर आपण बघतो 13 नंबरची. ती काय आहे? लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे गिव्ह अवे अ सिक्रेट. एखाद्याचं सिक्रेट जे आहे, आपण लोकांसमोर ओपन करणं त्याला म्हणतात गेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे काय मांजरीला बॅगच्या बाहेर काढणं असं आहे नाही. तर दैनंदिन जीवनामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये आपले फार सारे सिक्रेट्स असतात. टाकीच्या मागे बसून आपण गणेश गुल्या ओढलेले असते किंवा गुटखा खाल्लेला असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन प्रोग्राम केलेले असतात. असं वाटते आपल्याला कोणालाच माहित नाही. पण आपल्या मित्राला माहीत असतो ना. आणि मग तो मित्र आता एखादा असतो, की तो दुसरीकडे बघतो, तुला माहिती आहे का आम्ही काय केलं? काय केलं? सगळं रामायण सांगतो. म्हणजे तुमचे सगळे सिक्रेट सांगून टाकतो. त्याला म्हणतात लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे काही-काही मुलं दोघांची खूप मैत्री असते. मध्ये काही दरारा आला, की मग याचे सगळे सिक्रेट सांगतो, की यानं कोणाच्या बॅगमध्ये चॉकलेट टाकला होता, का टाकला होता, त्याचं म्हणणं काय आहे, कसा वागतो, ते सगळे सिक्रेट दुसऱ्याला सांगतो. मुलीमध्ये पण फार असं असते, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग आणि सर्वांना आवडते असे दुसऱ्यांचे सिक्रेट ऐकायला, सांगायला पण. पण दॅट इज अ बॅड हॅबिट नाही करायला पाहिजे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, गिव्ह अवे अ सिक्रेट. सिक्रेट बाहेर आलं पाहिजे. ओके. त्यानंतरची आहे आपली 14 नंबरची बर्न
ब्रिजेस, बर्न ब्रिजेस म्हणजे काय? डिस्ट्रॉय रिलेशनशिप. ब्रिजचा अर्थ काय होतो, की बाबा एकमेकांमध्ये आपल्या इकडे एक नदी आहे, इकडे एक नदी आहे. ब्रिज काय करते? ब्रिज काय करते? दोघांना जोडण्याचं काम करते. म्हणजे ब्रिजचा हेतू काय? इट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे. आणि या ब्रिजमुळे होतो. शब्दशः मिनिंग घेतलेला आहे इकडं. पण हा ब्रिज जर आपण तोडला, तर दोन गावं, दोन नदी इकडचा डिफरन्स निर्माण होतो आणि इकडचं तिकडे जाऊ शकत नाही. म्हणजे इकडचं यांचं नातं तुटलेलं आहे. असंच आपण एखाद्या सोबत जर बर्न ब्रिजेस झालं आपलं, म्हणजेच काय? आपली रिलेशनशिप डिस्ट्रॉय होते. दोन देशामध्ये पण चायना आणि इंडियामध्ये पण वेळोवेळी आपले काय सुरू असते? प्रॉब्लेम सुरू असतात. पण आपल्याला घरी बसून लय भारी वाटते यार, चायना लय करलाय, उलट टाका आपल्याकडे 110 अनुभव आहेत, 10 टाकून टाका. पाकिस्तानवर 50 टाकून टाका. उरलेले 50 दिवाळीला उडवा आणि कार्यक्रम खलास. 2 मिनिटात चायना खतम, 2 मिनिटात पाकिस्तान खतम, दुसऱ्या 5 मिनिटात दिवाळी करू. म्हणजे असं एवढं साधं सरळ सोल्युशन भारतामध्ये कट्ट्यावर बसून लोकं देतात, की चायनाला 2 मिनिटात, पाकिस्तानला 2 मिनिटात, चायनाला 5 मिनिटात, पाकिस्तान 2 मिनिटात आणि भारतामध्ये बांधून दिवाळी करायची. म्हणजे त्यांना वाटतं हे इतकं सोपं आहे आणि असं रिलेशनशिप बेसवर रिलेशनशिप करायचं आणि त्या कंट्रीला डिस्ट्रॉय करू शकतो, असं त्यांना वाटते. पण जे काही अधिकारी लोक असतात, जे तयारी करतात आणि जेव्हा ते यू पास होऊन जेव्हा पदभार स्वीकारतात, अॅम्बॅसेडर होतात, त्यावेळेला त्यांना ॲक्चुअल कंडिशन कळते, की हे इतकंही सोपं नसते. इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. व्हाय इट इज सो कॉम्प्लिकेटेड? बिकॉज रिलेशन मेंटेन करावे लागतात. नुसतं आताचं जग मारामाऱ्या करायचं नाहीये. नाऊ वर्ल्ड हॅज बिकम अ विलेज. जगामध्ये कसं वागलं पाहिजे, रिलेशन मेंटेन करता आलं पाहिजे, रिलेशन डिस्ट्रॉय करता आलं नाही पाहिजे. आणि हेच तर असे अधिकारी पाहिजे. नाहीतर आपला अधिकारी उठला आणि चला टाकतो बॉम्ब म्हणलं, तर त्याला खूप लवकर सुट्टी होती त्याची. ओके. असं आपण नाही करू शकत. असं आपण फक्त इन्फॉर्मल गप्पा सांगू शकतो, की उडवा, त्याला फेकून द्या. पण इट्स नॉट पॉसिबल. आणि बर्न ब्रिजेस म्हणजे डिस्ट्रॉय रिलेशनशिप माय डिअर फ्रेंड. ओके. त्यानंतरच आपण बघतोय झाले 5 राहिलेले आहेत फक्त. त्यानंतरच आपण बघतोय 15 नंबरचा बोल्ड फ्रॉम द ब्लू. बोल्ड फ्रॉम समथिंग दॅट हॅपन्ड विथआउट वॉर्निंग. म्हणजे तुम्हाला वॉर्निंग न देताच काय घडलेलं आहे. आता उद्या एक्झाम दिली सरांनी. तुम्ही गेले सकाळी मस्त एन्जॉय करून म्हणून आणि गेल्या गेल्या 100 मार्काची एक्झाम. अरे बापरे! मग आपला डोकं परेशान होईल ना, की कारण जीवनामध्ये एक्झाम काय अभ्यास करायचा? ते म्हणजे सर बोल्ड फ्रॉम द ब्लू समथिंग दॅट हॅपन्ड विथआउट वॉर्निंग. तुम्हाला वॉर्निंग न देता केलेलं आहे. तुम्ही ज्या घरी राहता तिथल्या घरमालकाने खाली एक नोटीस लावली विसरायची, की सगळे घर भाडेकरांनी खाली करून टाकायचे. अरे बापरे काका, तुम्ही तर बोर्ड ब्ल्यू मारले आम्हाला, म्हणजे तुम्ही वॉर्निंग न देताच काम केले. ते हॅपन झालेलं आहे. आणि असं खूप दैनंदिन जीवनात आपल्या होतात गोष्टी. त्याला आपण म्हणतो बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. ओके. बोल्ड 16 नंबरचे लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. हे फार महत्वाचे आहे. स्कूल एक्झामला लिहिले आहे. लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे काय? की इतक्या साऱ्या प्रयत्न करायचे, की एकही प्रयत्न राहिला नाही पाहिजे. सरळ सेवा द्यायची, तलाठी द्यायची, 18 पी-एस-आय द्यायची, एस-टी-आय द्यायची, वेगवेगळ्या सरांचे क्लासेस करायचे, ईडीएम्स, फ्रेज, व्होकॅब, व्हॉटएव्हर इट मे बी सगळं सगळं करायचं. आणि तरी जर फेल्युअर आलं, अरे मी खूप प्रयत्न केलता रे. आय हाव लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. मी एकही दगड असा पलटायचा ठेवला होता असं याचं मीनिंग नाही. तर मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून बसलोय मित्रा. जिद्द आहे, चिकाटी आहे, पण यश कुठंच नाही मित्रा माझ्या जीवनात. पण यश येईल मित्रा. ओके. पण माणसाने त्याच्या जीवनामध्ये नो स्टोन अनटर्न्ड प्रयत्न केले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी हे इडियम फार इन्स्पिरेशनल आहे. लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. ओके. त्यानंतर बघतोय आपण 18 नंबरची आपली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट 17 रॉब पीटर टू पे पॉल. रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे काय? म्हणजे काही माणसं बघा, कोणाकडून 10,000 रुपये घेतात आणि दुसऱ्याला देतात. म्हणजे एकाकडून घेऊन दुसऱ्याला देणे. या हाताचं त्या हाताला करणं किंवा गव्हर्नमेंट असं करते बघा. म्हणजे जर टीचर लोक म्हणले, की आम्हाला खूप मध्यम वर्गाला टॅक्स लावलेले आहेत आणि सरकार फार बिनकामाचं आहे आणि मध्यमवर्गीयाचं सरकार नाहीये. तर सरकार काय करते, शेतकऱ्याला थोडा टॅक्स लावते आणि मध्यमवर्गीयाचा कमी करते. म्हणजे याचा काढून याला देते. पुढच्या वर्गात शेतकरी गरजा करू लागले, की शेतकऱ्याचं कमी करते, याचं वाढवते. म्हणजे याचं त्याला, त्याचं याला. रॉब पीटर पे पॉल. हे इथं पीटर आणि पॉल नाव आहे. रॉब म्हणजे चोरी करून देणं असा शब्दशः अर्थ होतो, पण याचं घेऊन त्याला देणे.
टू टेक फ्रॉम वन अँड गिव्ह इट टू अनदर. याचं घेऊन त्याला जाणे. ओके. त्याला म्हणतो आपण महत्वाचे खूप वेळा एक्झाम दिलेली आहे. त्यानंतरचे आहे हॅव एन एक्स टू ग्राइंड. हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. हॅव एन एक्स टू ग्राइंड म्हणजे काय? की माणसाला आपल्या जीवनामध्ये सेल्फिश मोटिव्ह असतात. एखाद्याला जर आपण गाडीवर न्यायलो, ओके, किंवा महत्वाचं एक्झाम्पल, काही मुलं असतात बघा, मामा घरी आला त्यांचा, ती शाळेत पण जात नाहीत आणि कॉलेजला जात नाहीत. मग मामा आले, आले की मामा, मामा आले, त्याला चहा द्या, पाणी द्या. अजून मामा, मामा काय करता? कोंबडी करू मामा, कोंबडी कापा, हे कापा, ते कापा, चहा. सगळं कळते मामाला. मामा जाताना म्हणतो, बाळू, मला सगळं कळालं, पण अजून 4 वर्ष लग्न करायचं. म्हणजे हा जो बाळू आहे, याचा जो आहे तो सेल्फिश मोटिव्ह आहे. का? की मामांना व्यवस्थित सेवा करायची, म्हणजे जेणेकरून मामा खुश होईल आणि मामाची मुलगी आपल्याला भेटेल. आणि अशा सेल्फिश मोटिव्हने हॅव अन ॲक्स टू ग्रेन बाळू मामाची मदत करत होतो, मामाची सेवा करतो. पण ह्या सेल्फिश मोटिव्ह मामाला कळतोय बाळूचा, आणि म्हणून काय होते, मामा म्हणतो, मुझे सब पता है बेटा, लेकिन अभी बहुत टाइम है, दिल्ली अभी दूर है. ओके. अशा प्रकारे भ्रमनिरास होतो बाळूचा. पण डोंट वरी, बाळू बाळू आहे आपला. आणि लास्ट आपल्याला बघायचंय, लास्ट वन वॉज यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग सम एग्स. म्हणजे काय, अंडे फोडल्याशिवाय आपण ऑमलेट करू शकत नाही. तसंच जीवनामध्ये जे आपल्या देर इज ऑलवेज अ कोस्ट टू डुईंग समथिंग. काही ना काही करण्यासाठी काही ना काही गमवावं लागते. शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है माय डिअर फ्रेंड. काही मिळवायचं असेल तर काही गमवावं लागते. देर इज ऑलवेज अ कोस्ट टू डुईंग समथिंग. काही करण्यासाठी नेहमी किंमत फिक्स आहे प्रत्येक गोष्टीची. ओके. And today's vocab idioms and phrase, every cloud has a silver lining. Good things come after bad things. जीवनामध्ये जे आहे मित्र हो आपल्या, गुड थिंग्स कम आफ्टर द बॅड थिंग्स. म्हणजे आजचे दिन आने वाले हैं. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईन. जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही परेशानी असू द्या, कितीही प्रॉब्लेम असू द्या, बट एक दिन आने वाला है और उस दिन को हम कहने वाले हैं अपना टाइम आएगा. आणि त्या अपना टाइम आएगा, जीवन का जो अर्थ है यही है, कुछ पाकर खोना है, कुछ हंसकर पाना है. गुड थिंग्स कम आफ्टर बॅड थिंग्स. जीवनामध्ये गुड थिंग्स टेक टाइम माय डिअर फ्रेंड. आणि गुड थिंग्स येण्यासाठी आपल्याला बॅड थिंग नंतरच त्या येतात. म्हणून बॅड थिंगला घाबरायचं नाही, कठीण परिश्रमाला घाबरायचं नाही, कठीण काळाला घाबरायचं नाही. कारण एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. प्रत्येक क्लाउड मध्ये एक सिल्वरची लाईन असते, ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यायची असते. फक्त प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा असतो. ओके. अशा प्रकारे आपण माय डिअर फ्रेंड आपल्या सर्व व्होकॅब जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत. 20 व्होकॅब्स. ओके. आता आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे कशाची? व्होकॅबची. ओके. तर लेट्स 20 इडियम्स अँड फ्रेज आपल्या कंप्लीट झालेले आहेत. ओके. थँक यू. आणि हे आपल्याला आता डेली रुटीन बेसवर करायचं आहे. कारण ग्रामर तर महत्वाचं आहेच आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे माय डिअर फ्रेंड, त्याही पेक्षा महत्वाचे आहेत आपल्या व्होकॅब अँड इडियम्स. ओके. मग आज आपण थांबूया. दिस वॉज अवर फर्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच. सब्सक्राइब टू माय चैनल बाला भैया ऑफिशियल. ओके. थैंक यू वेरी मच. कल फिर मिलेंगे.